आणि स्वतःला त्याच्या नावाने अभिषेक करत आहे. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. याला आपल्यामध्ये सिस्टर लोहार आहे, ते सुरुवातीची प्रार्थना करतील. हालेलुया 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 हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद देते प्रभू येशू, तुझी उपकार स्तुती करते, तुझे आभार मानते माझ्या बाप्पा. कारण या सुंदर सकाळच्या वेळेस प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येक लेकरांना प्रभू तुझ्या चरणापाशी तू आणलेला आहेस. आणि आज आम्ही तुझी लेकर बाप्पा जसं आहे तसे येत असताना प्रभू येशू, आज आम्हा प्रत्येक लेकरांना बाप्पा तू स्वीकार कर माझ्या बाप्पा. बाप म्हणून प्रभू येशू, आज आम्हाला तुझ्या जवळ तुझे माझ्या बाप्पा. आणि प्रभू येशू, आज तुझ्या वचनात तुझ्या वाणीत प्रभू येशू तू आमच्याशी बोल माझ्या बाप्पा. त्या वचनाची प्रभू तू आम्हाला अंघोळ घाल माझ्या बाप्पा. मनानं विचारानं शरीरानं भावनेनं प्रभू तू आम्हाला मोकळा कर माझ्या बाप्पा. आणि प्रभू तुझी वाणी ऐकण्यासाठी प्रभू तू आमचे कान उघड माझ्या बाप्पा. आज माझ्या बाप्पा ते समजण्यासाठी लागणारी बुद्धी व ज्ञान बाप्पा तू आम्हाला दे माझ्या बाप्पा. आणि प्रभू आज ती वाणी ऐकून प्रभू त्याप्रमाणे चालणं वागणं आणि कृती करणं माझ्या बाप्पा. आणि आज जगामध्ये प्रभू आधी पण आधी तुझ्या नावाचा गौरव करण्यासाठी प्रभू आज माझ्या बाप्पा ही सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातामध्ये घेतली. येणारा वचन माझ्या बाप्पा, कारण बोलणारा बाप्पा दुसरा कोणी नाही प्रभू, तर बोलणारा तू आमचा परमेश्वर आहे माझ्या बाप्पा. म्हणून माझ्या बाप्पा ही सर्व स्तुती भक्ती आराधना परमेश्वर येणारा संदेश माझ्या बाप्पा आम्ही सर्व तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना येशू तुझ्या प्रिय गोडनाथ केली नाही बाप्पा. आमेन. याला प्रियानो, सर्वजण कोयर बरोबर मिळून परमेश्वराची स्तुती करत या स्तुतीच्या द्वारे आपण त्याच्याजवळ प्रार्थना करणार आहोत. लक्षात ठेवा, ही स्तुती नसणे एक प्रकारची प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना आपण एकमेकासाठी करणार आहोत. कोणासाठी करणार आहोत? एकमेकासाठी करणार आहोत. कारण आज परमेश्वर देव आपल्याला म्हणत आहे, तुम्हाला जर माझं दर्शन हवं आहे आणि मी जर तुम्हाला भेटावं तर तुम्ही या जगापासून वेगळं होणं गरजेचं आहे. तर ही स्तुतीद्वारे आपण एकमेकासाठी प्रार्थना करणार आहोत. म्हणून आपण एकमेकाकडे बघत ही स्तुती करत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कॉयर बरोबर जाऊया. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभु प्रेमला, आत्मा बोले प्रभु प्रेमला. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभु प्रेमला, आत्मा
बोले प्रभु प्रेमला हो वेगळा 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 हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमला हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमला आत्मा बोले प्रभु प्रेमला आत्मा बोले प्रभु प्रेमला Hallelujah. 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 प्रभू हो वेगळा वेगळा जेव्हा तुम्ही वेगळं व्हा जेव्हा तुम्ही वेगळं व्हा त्यावेळेला आत्मा म्हणे प्रभू चांगला आहे. हालेलुया. 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 गेल्या रविवारी तुम्ही सर्वजण त्या व्हिडिओच्या द्वारे ती भक्ती ऐकलेला असाल. इर्मिया 29:13 मध्ये बायबल म्हणते, काय म्हणते? परमेश्वर म्हणते तुम्ही जर मला शरण येऊन पूर्ण जीवे भावे माझा शोध घ्याल तर मी तुम्हाला पावे. आपला प्रश्न हा आहे की परमेश्वर कधीही आपल्याला सोडून गेलेला नाही. परमेश्वर कधीही आपल्याला सोडून गेलेला नाही. तर आपण परमेश्वराला सोडून गेलेले आहोत. कोण सोडून गेलेला आहे? आपण परमेश्वराला सोडून गेलेला आहे. आपण त्याला हरवलेला आहे. आणि यासाठी आपल्याला शोधणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याला शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा मुख्य विषय आहे माझा की पश्चाताप आणि आशीर्वाद. हालेलुया. आजचा मुख्य विषय काय आहे? पश्चाताप आणि आशीर्वाद. आणि ह्या साठी जो अध्याय मी निवडलेला आहे आपण ते ऐकूया. मत्ती शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 10 ते 13 हे वचन आपण ऐकूया. जर बायबल आहे तर उघडा आणि सर्वजण आपल्या बायबल मध्ये वाचा. आणि ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी कान घेऊन बारकाईने ते ऐका. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. हे पाहून फरीसी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखनाईतांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझी किती स्तुती केली तर ती तितकीच कमी आहे. कारण प्रभू तू आम्हावर अपार प्रेम करतोस, म्हणून तू मला नेहमी संधी देतोस की तुझ्या जवळ आम्ही यावं,
तुझ्याबरोबर एक व्हावं. आणि आजही परमाच्या देवा, हे तुझंच प्रेम आहे जो आम्हाला तुझ्याजवळ ओढून आणलेला आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला प्रभू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं मनाच्या रुचीपेक्षा गोड असो, तेव्हा प्रत्येकाकरिता आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात म्हणण्याकरिता तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालव. आमेन. पण पश्चाताप नवीन करारामध्ये ग्रीक या भाषेमध्ये पश्चातापाला मेटानोयो हे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मेटानोयो. मेटानोयो म्हणजेच काय? मन वळवा. काय म्हटलेलं आहे? मन वळवा. कारण पश्चाताप म्हणजे काहीतरी मी चूक केलेलं आहे ते मी कबूल करतो, किंवा माझ्या हातून चूक झाल्याबद्दल मी रडतो, किंवा मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट केलेली आहे म्हणून मी त्याबद्दल दुःख करतो. हे सर्व बरोबर आहे. परंतु पश्चाताप त्यापेक्षाही वेगळं आहे. म्हणजेच काय? पश्चाताप म्हणजे आपल्या मनाला वळवणं, आपल्या विचाराला बदलणं, आपल्या स्वभावाला बदलणं, याला पश्चाताप म्हटलेला आहे. हालेलुया, हालेलुया. कारण पश्चाताप करणं अति महत्वाचं आहे. अति महत्वाचं आहे. कारण पश्चाताप जर मनुष्य करत नाही आणि जर तो बदलत नाही मनाने, विचाराने, स्वभावाने, कपड्यानं, ते त्याला भयंकर अशा एखाद्या रोगामध्ये नेतो आणि तो त्यामध्ये त्याचा नाश होऊ शकतो. आणि म्हणून बायबल आपल्याला सुंदर तऱ्हेने म्हणते, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगात होता आणि तो या जगामध्ये यासाठीच तो आलेला होता. आणि त्याचं जे सुरुवात आहे मत्ती शुभवर्तमान 4 अध्याय 17व्या वचनामध्ये तो म्हणतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेला आहे. येशू म्हणतो, येशूची ही सुरुवात आहे की तू काय म्हणतो? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि म्हणून आपण, कारण येशू या ठिकाणी त्या सर्वांना सांगत आहे की तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. आणि तुम्ही पश्चाताप जर केला तर तुम्ही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जा, किंवा ते स्वर्गाचं राज्य तुम्ही मिळवा. पण आज जे काही मी हा शास्त्र भाग घेतलेला आहे, जे तुम्ही आता ऐकलेला आहात, या ठिकाणी याच्याबद्दल काहीतरी वेगळं आज येशू आपल्याला सांगत आहे. आणि हे मी तुमच्या समोर आणू इच्छितो. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त मत्तीच्या घरी जेवायला बसलेला आहे, आणि आपण ऐकलो की ज्या वेळेला तो मत्तीच्या घरी जेवायला बसलेला होता आणि त्या वेळेला त्याच्या बरोबर अनेक जकातदार, बायबल म्हणते, व पापी लोक येऊन येशू व त्याच्या शिष्याच्या पंक्तीस जेवावयाला बसलेला आहे. काय म्हणते? अनेक
जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याच्या शिष्याबरोबर जेवायला बसलेले आहे. आणि हे पाहून परुषी त्यांच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोकांच्या बरोबर का जेवतो? कारण परुषांचं म्हणणं आहे, जर हा धार्मिक आहे, हा संदेश आहे, तर अधर्म लोकांच्या बरोबर, पापी लोकांच्या बरोबर बसून का जेवत आहे? त्याला समजत नाही का? कारण तो धार्मिक असताना आज अधर्मी लोकांच्या बरोबर, पापी लोकांच्या बरोबर का जेवत आहे? कारण यहुद्यांच्या दृष्टीनं, म्हणजे इस्रायल लोकांच्या दृष्टीनं जकातदार जे कर घेतात हे काय आहे? इस्रायलांच्या विरुद्ध असलेले लोक आहे. त्यांना पापी लेखण्यात आलेले आहे. ते चुकीची कामं करतात, ते पाप करतात. त्यांच्या जवळ जाणं देखील चुकीचं आहे. त्यांच्या बरोबर बोलणं चुकीचं आहे. त्यांच्या सहवासात राहणं चुकीचं आहे. आणि म्हणून ते येशूला आज म्हणत आहे त्याच्या शिष्यांना, तुमचा गुरु या अशा लोकांच्या बरोबर कसं काय बसतो, कसं काय जेवतो? परंतु हे जेव्हा ऐकतो त्यावेळेला 12व्या वचनात आपण बघतो की येशू हे ऐकून म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखणाऱ्यांना आहे. हालेलुया. कोणाला गरज आहे? दुखणाऱ्यांना गरज आहे, निरोग्यांना गरज नाही. आणि या ठिकाणी आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्त आज पापाला एक रोग समजतो आणि पाप्यांना रोगी समजतो. बघा, पापाला रोग समजतो, पाप्यांना रोगी समजतो. आणि या ठिकाणी तो स्वतःला वैद्य केलेला आहे. काय केलेला आहे? वैद्य समजतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला हे कळणार नाही की त्यांना जो रोग आहे त्यांच्यामध्ये, त्या रोगापासून त्यांना मोकळं करण्यासाठी, त्या रोगापासून मुक्त करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि यासाठी मी या जगात आलेला आहे. यासाठी मी या जगात आलेला आहे. कारण ते आज रोगी आहे. कारण हा रोग खूप भयानक आहे. हा रोग खूप वाईट आहे. कारण प्रियानो, मनुष्याला जेव्हा एखादा रोग होतो त्यावेळेला त्याला फक्त एकच इलाज करतात. वास्तविक 2 प्रकारचा इलाज असतो. जो पहिला इलाज असतो तो भावनिक इलाज असतो. म्हणजे मला जर एखादं डोकं दुखतंय, एखादं माझ्या पायामध्ये वेदना आहे, कमरेमध्ये वेदना आहे, तर याचं कारण काय नाही, फक्त दुखते हे मला माहिती आहे आणि या दुखण्यापासून मला मोकळं व्हायचं आहे. पण हा दुखणं का आणि कशामुळे होते हा मनुष्य बघत नाही. फक्त ही दुखते म्हटल्यानंतर काय करतोय? एखादा पेन किलरची गोळी खातो. आणि पेन किलरची गोळी काय करते? मनुष्याला तात्पुरतं ते त्याला काय करते? त्या दुखण्यापासून सोडवतो, त्या वेदनेपासून सोडवतो. परंतु जर त्याचा योग्य इलाज जर झाला नाही, तो दुखणं सारखं का होतो? कशामुळे होतो? जर डोकं दुखते तर डोकं का दुखत आहे? फक्त पेन किलर खाऊन जर ते थांबतच नाही, पुन्हा दुखते, पुन्हा मी पेन किलर खातो, तर प्रियानो त्याच्या खोलवर जाणं गरजेचं आहे. का तुम्हाला डोक्यामध्ये कुठंतरी ब्रेन ट्यूमर झालेला आहे का? तुमच्या कमरेमध्ये जर दुखत आहे तर त्याचं कारण काय? तुमच्या मणक्याची झीज झालेली आहे काय? मणक्यामध्ये गॅप आहे. जर गुडघ्यामध्ये वेदना आहे तर गुडघ्याची झीज झालेली आहे.
काय गुडघ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, वाटीपिटी सरकलेला आहे, यासाठी तुम्हाला सर्जनकडे जाणं गरजेचं आहे. त्याचा खोलवर जाऊन त्याचं तपासणी करणं गरजेचं आहे. म्हणजे ते दुखणं मुळातून नष्ट होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला, तो मुळातून त्या गोष्टी काढण्यासाठी. कारण आज जर बघितलं आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारचे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम जो आहे प्रियानो, तो तुमचं खरं रोग नाही, तुमची गरिबी रोग नाही, तुमच्या घरात गैरसमज होते, भांडण होते, वाद होते, ते रोग नाही, तुमची मुलं भरकटलेली आहे, तो रोग नाही. बघा, तो प्रॉब्लेम नाही. हा, तुमची एखादी नोकरी गेली, त्यानं माझ्याबद्दल चुगली केला म्हणून माझी नोकरी गेली, हा तो कारण नाही. कारण प्रियानो, कारण या सगळ्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम नाही. काही लोक म्हणतात की ब्रदर, त्या लोकांनी माझ्या घराकडे येऊन काहीतरी लिंबू टाकलं म्हणून माझ्या घरात भांडण आणि प्रॉब्लेम चालू झाले, म्हणून आमच्या घरात बरकत नाही. नाही प्रियानो, हा तुमचा प्रॉब्लेम नाही. तर आज प्रभू येशू म्हणतो, या सगळ्याचा प्रॉब्लेम एकच आहे, की तुमचा पाप. आणि जो पाप तुम्हाला देवापासून वेगळं केलेला आहे, लांब झालेला. कारण त्या सगळ्याच्या माग तो पाप आहे. आणि त्याचा तुम्हाला शोध करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण तो पाप तुम्हाला काय केलेला आहे, देवापासून वेगळं केलेलं आहे. आदम आणि हव्वाने जेव्हा पाप केलं, त्यावेळेला त्यांनी देवापासून त्यांची काय झालं, लांब झाले. ते देवापासून लांब झाले. आणि जेव्हा ते देवापासून लांब झाले, त्यावेळेला त्यांना एदेन गमवायला लागलं. म्हणजेच काय, सुख गमवले, शांती गमवले, तृप्ती गमवले, आनंद गमवले, अत्यानंद गमवले. आणि आज आपल्या जीवनामध्ये हे नाना प्रकारचा प्रॉब्लेम आहे. याचं कारण काय आहे हे आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू म्हणतो की हा एक रोग आहे. कारण जसं तुम्ही जर तुमच्या डोक्याच्या वेदनेकडे जर लक्ष देऊन बरोबर तपासला नाही, तर तो ट्यूमर आहे, तो ट्यूमर वाढत जाईल आणि उद्या तो ट्यूमर काय होईल, वाचतो होईल आणि तुम्ही मरणार. तसं आज तुमचा हा रोग तुमच्यामध्ये वाढत आणि वाढत जाऊन तुमचा नाश होऊ नये म्हणून तो म्हणतो की मी कोणासाठी आलेला आहे, त्या रोग्यांच्यासाठी आलेला आहे. तो वैद्य म्हटलेला आहे. आणि पुढचं वचन मी वाचतो म्हणजे तुम्हाला समजेल. तो काय म्हणतोय बघा, मला दया पाहिजे, मला दया पाहिजे, यज्ञ नको. मला काय पाहिजे, दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे हे जाऊन शिका म्हणतो. मला दया पाहिजे, यज्ञ नको, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. नीतिमानाला नव्हे तर मी पापी लोकांना बोलावण्यासाठी मी आलेला आहे. पण येशू या जगामध्ये कशासाठी आला, की जे पापी आहे, जे अपराधात आहे, ज्यामध्ये ते जगत आहे, त्या लोकांना बोलवण्यासाठी तो या जगात आला. म्हणून बायबल म्हणते, मत्ती शुभवर्तमानचा पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये जर बघितलं, तो त्याच्या लोकांना त्यांच्या सर्व प्रकारच्या पापापासून सोडवेल. तो सोडवेल. बघा, येशू या नावाचा अर्थच आहे, तो त्याच्या लोकांना सर्व प्रकारच्या पापापासून तो सोडवेल. कारण प्रियानो, कुठला प्रॉब्लेम तुम्हाला काही करू शकत नाही. जगामध्ये तुमच्याकडे हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, हे तुम्हाला काही प्रॉब्लेम करणार नाही. किंवा कोणीतरी तुमच्या विरुद्ध आहे, कोणीतरी तुमचा शत्रू आहे, त्याच्यामुळे मला असं होत आहे, तसं होत आहे,
त्याच्यामुळे काही होणार नाही. तर बायबलमध्ये बघितला डॅनियलच्या विरुद्ध भरपूर लोक होते, पण तो काय केली? कोणी डॅनियलचं एक केस देखील वाकडं करू शिकले नाही. त्याला सिंहाच्या पिंजरेमध्ये टाकते. काय झालं? सिंह त्याला खाल्ला नाही. तो त्याला शरीराला खा, कारण डॅनियलाबरोबर देव होता आणि डॅनियल देवाबरोबर चालत होता. बघा, शत्रू भरपूर होते डॅनियलाचं. डॅनियलचे शत्रू भरपूर होते, पण तो कोणी काही वाकडं करू शिकले नाही त्याचं, कारण तो देवाबरोबर चालत होता आणि देव त्याच्याबरोबर चालत होता. बघा, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतेही कष्ट, कोणतेही दुःख, कोणतीही व्याधी, कोणतीही आपत्ती, कोणताही शत्रू येण्यामाग मिळालो त्याचं कारण आहे मिळालो पाप. आणि ही सर्व आणण्यामाग मिळालो ही जी काही त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, दुःख येतो, शत्रू येतो, आपत्ती येते, गैरसमज येते, गरिबी येते, या सगळ्याच्या माग मिळालो देवाचाच हात आहे. जर विलाप गीत त्याचा 3रा अध्याय जर काढला, त्या ठिकाणी आपल्याला दिसते की परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध त्या गोष्टी येऊ शकत नाही, कारण परमेश्वरानेच त्याच्या जीवनामध्ये तो प्रसंग आणलेला आहे. तो प्रसंग आणलेला आहे. जर आपण, तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. जर आपण योबाच्या जीवनात जर गेलो, योबाच्या जीवनामध्ये जे काही दुःख आलं, जे काही अडचणी आले, जे काही त्याच्यामध्ये त्याचा नुकसान झाला, सर्व काही त्याचं गेलं, याच्या मागे कोण होतं? परमेश्वर होता. कारण सैतान डायरेक्टली जाऊन योबाला किंवा योबाच्या कुटुंबाला स्पर्श करू शकत होता. तो परमेश्वराकडून परमिशन घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला परमेश्वराने त्याला परमिशन दिलं, त्यावेळेला सैतान त्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ केलेला आहे. आणि देवाने त्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी का दिला? कारण योबाला तो दुप्पट आशीर्वाद देऊ इच्छित होता. दुप्पट आशीर्वाद देऊ इच्छित होता. अगदी त्याचप्रमाणे मिळालो आज परमेश्वर आपल्याला म्हणतो की पश्चाताप करा, कारण तो तुम्हाला योबासारखा दुप्पट आशीर्वादित करू इच्छितो. कारण जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, जेव्हा तुमची मनं वळतात, जेव्हा तुमचे विचार बदलते, जेव्हा तुमचा स्वभाव बदलतो, कारण पश्चाताप काय आहे? मन बदलतो प्रियानो. पश्चाताप काय आहे? विचार बदलतो. पश्चाताप काय आहे? तुमच्या कृतीमध्ये बदल आणते. कारण जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, त्यावेळेला तुम्ही स्वर्गाच्या राज्याला आपल्या जवळ वळता. स्वर्गाच्या राज्याला आपल्या जवळ वळता. श्रद्धा, कारण स्वर्गाचं राज्य तुमच्या जीवनात येतो. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा मी या गोष्टीवर मनन करत होतो प्रियानो, मग अजून त्यापेक्षाही पुढच्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत. आपण बघूया लूक शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय पटकावूया. लुकाचा 13वा अध्याय आणि 2 ते 9 या हे वचन आपण बघूया. 2 ते 9. हा, मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले, त्यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय? तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. बघा, प्रश्नचिन्ह आहे. कारण कित्येक गालिलांनी, बघा, गालिलांचे रक्त, बघा, रक्त पिलाताने त्याच्या यज्ञामध्ये मिसळला आणि नंतर त्यांना मारण्यात आलं. बघा, आणि त्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख, भरपूर त्रास देण्यात आलं. परंतु या ठिकाणी
ठिकाणी येशू काय म्हणतोय 3ऱ्या वचनात की सगळ्यांना वाटते त्यांनी ते पाप केलेलं आहे, त्यांनी त्या चुका केलेल्या आहेत, म्हणून त्यांना ती शिक्षा मिळालेली आहे, पापाचं शिक्षा आहे. पण येशू या ठिकाणी काय म्हणतोय बघा, हा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो नव्हते. बघा, त्यामुळं त्यांना ती शिक्षा मिळालेली आहे असं नाही. परंतु पुढे काय म्हणतोय, तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा तर सर्वांचा तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. बघा, तुम्ही जर आज पश्चाताप केला नाही तर तुमच्या सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर श्लोक हातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरूशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? बघा, ज्यांच्यावर काय पडलेलं आहे, शिवमधला बुरुज पडलेला आहे आणि त्यात किती लोक मेलेले आहेत? 18 लोक. आज अनेकांचा गैरसमज आहे मित्रांनो. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, एखाद्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम झालेला, आपण लगेच नाव घेतो, हो त्याने केलेल्या त्याला पापाची शिक्षा मिळालेली आहे. त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा येशू म्हणतो स्वतःकडे बघा. तो काय म्हणतोय, मी म्हणतो 5व्या वचनात, मी तुम्हाला सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्याप्रमाणे नाश होईल. तर या ठिकाणी पुढे हे चांगला एक सुंदर दाखला तो दिलेला आहे, लहानसा दाखला. आपण ते वाचूया 6 ते 9. त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी ह्या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी या दाखल्याच्या रूपात बघा, आज येशू आपल्याला काहीतरी सांगत आहे. खरं आपण सर्वजण अशा भागामध्ये राहतो. जर तुम्ही सांगली जिल्हा म्हणा, कोल्हापूर जिल्हा म्हणा, या ठिकाणी आपल्या या भागामध्ये द्राक्षाचा उत्पन्न भरपूर आहे, द्राक्षाची बाग भरपूर आहे. आणि प्रियानो, द्राक्षाचं बाग जे आहे त्याला एखाद्या लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. त्याची साफसूफपणा बघा, त्याला मांडव असते, त्यानंतर त्याला पाण्याचा व्यवस्थित प्रवाह पाहिजे, औषधाचा प्रवाह पाहिजे, खूप काळजी घ्यावी लागते. आणि अशा त्या भागेमध्ये अंजिराचं झाड आलेलं आहे. वास्तविक जितकं काळजी द्राक्षाला घ्यायला लागते तितकं अंजिराला अजिबात घ्यायची गरज नाही. अंजीर कुठेही उगवते, व्यवस्थित येते, फळं येतात. पण त्या द्राक्ष बागेमध्ये ज्या अंजिराचं झाड आहे तो मालक येतो आणि तो बघतो की तो प्रत्येक वेळेला येतो, त्यावेळेला त्या अंजिराच्या झाडाला त्याला फळं दिसत नाही, त्याला फळं दिसत नाही. आणि म्हणून तो मालक काय करतोय, तो म्हणतो की उगाच या जमिनीवर ठेवून ओझं राहण्यापेक्षा, जागा अडवून ठेवण्यापेक्षा त्याला तोडून टाक. परंतु त्या बागेचा माळी तो काय म्हणत आहे की तो मालकाला म्हणतो की इतक्या वर्षापुरतं राहू दे, मी त्याच्या चोबाजूनी खणून काय करतो, खत घालतो आणि त्याला फळ येतील. जर पुढच्या वर्षी जर फळ आलं नाही तर आपण कापूया. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बायबल काय सांगत आहे, कारण पश्चाताप खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही पश्चाताप कराल, ज्या वेळेला तो न्याय आलेला आहे, ते न्याय त्याच ठिकाणी थांबवण्यात येईल.
त्या न्यायाला त्याच ठिकाणी थांबवण्यात येईल. बघा आज प्रियानो काय आहे, जर आपण आजूबाजूला जर बघितलं, कोरोनाचं कितीतरी भय आहे. बघा कित्येक लोक मरत आहे. हे सर्व कशामुळे? एखाद्या व्हायरसमुळे नाही प्रियानो. आज परमेश्वर आपल्याला हलवत आहे, तरी अजूनही मनुष्याची सत्सैक बुद्धी जागृत होत नाही. कारण या ठिकाणी वरून तो न्याय आलेला आहे. जे फळ न देणारे झाड आहे त्याला तोडून टाक म्हणते. येशू म्हणतो एवढं वर्ष राहू दे. कारण जर आपण पश्चाताप करतो तर येशू म्हणतो प्रियानो, मी तुमच्या चौबाजूनी काय करेन? खत घालीन, पाणी घालीन आणि तुम्हाला फळ येण्यासारखं करेन. म्हणजेच काय? देवाचा न्याय तो त्या ठिकाणी थांबवेल. देवाचा कोप तो थांबवेल. कारण देवाची इच्छा नाही प्रियानो आपल्या कोणाचाही नाश व्हावा. बघा देवाची इच्छा नाही आपल्या कोणाचाही नाश व्हावा. कारण बायबल म्हणते लहानातल्या लहानाचाही नाश होऊ नये हीच देवाची इच्छा आहे. त्याच्यामध्ये प्रियानो खूप सहनशीलता आहे. आज त्याची इच्छा नाही नाश व्हायची. म्हणून बायबल म्हणते खूप सुंदर तऱ्हेने आपण वाचूया. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचनात काय म्हणते बघा. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. हालेलुया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. तर तो तुमचे धीराने सहन करतो की तुम्ही आता तरी बदला, आता तरी वळा. बघा पुढे कोणाचा नाश व्हावा, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी तर पश्चाताप करा सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. बघा कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. म्हणून प्रियानो आज तुमचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं एक सोल्युशन आहे. मग तो प्रॉब्लेम कोणताही असते, शारीरिक व्याधी असू दे, तुमच्या प्रियजनांचा आजारपण असू दे, तुमच्या घरातली गरिबी असू दे, तुमचं अपयश असू दे, तुमच्या मुलांचं भरकटणं असू दे, तुमच्या घरातली अशांती असू दे, तुमच्या कुटुंबामध्ये होणारा जे काही गोंधळ आहे या गोष्टी असू दे, किंवा समाज तुमच्या विरुद्ध असते, अनेक शत्रू असतील, या सगळ्याचा सोल्युशन एकच आहे प्रियानो, पश्चाताप. कारण आज तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. वेळ घालवू नका प्रियानो. कारण त्याचं राज्य जवळ आलेलं आहे. त्याचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि आज तो त्याच्या विश्वासदारांना सांगत आहे, आता तरी आपली मनं वळवा, आता तरी तुमचे विचार बदला, आता तरी तुमची कृती बदला. कारण या जगामध्ये बायबल म्हणते आपलं आयुष्य 80 वर्षाचं आहे. पण या 80 वर्षामध्ये जेव्हा आपण परमेश्वराबरोबर प्रवास करतो, त्याच्याबरोबर चालतो प्रियानो, त्या 80 वर्षामध्ये तुम्ही त्या अनंतकालचं जीवन तुम्ही जगू शकता. त्याच्याबरोबर ज्याला सार्वकालिक जीवन म्हटलेलं आहे. कारण या 80 वर्ष तुमचं ठरवतं की तुमचं अनंतकालचं जीवन, सार्वकालिक जीवन. म्हणून प्रियानो वेळ घालवू नका, पश्चाताप करा आणि त्याच्याकडे वळा, त्याच्याकडे वळा. आज मी तुमच्या बरोबर प्रार्थना करू इच्छितो. सर्वजण डोळे झाका आणि पश्चातापी हृदयाने प्रभूला शरण जा. आज तुम्ही जे काही केलेला आहात, वागलेला आहात, वागत आहात, याबद्दल आज तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करा, सर्व गोष्टींचा विचार करा.
कारण तुमच्यात जर तुमचा स्वभाव खोटं बोलायचा आहे तर प्रियानो हा एक रोग आहे. तुमच्या मनात जर दुसऱ्याबद्दल निंदा करायची सवय आहे तर हा एक रोग आहे. तुमच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा बघा त्याचा जर तुम्हाला द्वेष करायचं, तिरस्कार करायचं आहे तर हा एक रोग आहे प्रियानो. तुमच्यामध्ये अपस्वार्थी जीवन जगायचं आज तुमच्यामध्ये जर तो विचार आहे तर हा एक रोग आहे. आज या सर्व पासून प्रियानो तुम्हाला बदलायचं आहे. खरं या रोगातनं बाहेर निघा. कारण हा एक रोग आहे प्रियानो जो तुम्हाला देवापासून लांब केलेला आहे. मी प्रार्थना करतो, माझी प्रार्थना ऐकली जात नाही. मी उपवास करतो, माझा उपवास स्वीकारला जात नाही. कारण का? कारण तुम्हाला स्वतःला बदलणं गरजेचं आहे. जर तुम्ही बदलला नाही तर प्रियानो तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणून ही ती वेळ आहे बदलण्याची. ही ती वेळ आहे प्रियानो आज मन वळवण्याची. ही ती वेळ आहे तुमच्या कृतीमध्ये बदल आणायचं. म्हणून आज त्याला शरण जा. मी हे गीत म्हणत असताना आज तुम्ही जर तुम्हाला रडू वाटलं तर रडा. आज त्याला शरण जा. कारण आज येशू तुम्हाला बोलत आहे, बोलत आहे. आज त्या मुखाने कमी करून त्याला शरण जा. कारण त्याचं राज्य जवळ आलेलं आहे. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण कार्य करू. मी प्रभु अर्पण कार्य करू. पापांची राशी पुण्य माझ्या पाशी. पापांची राशी पुण्य माझ्या पाशी. तुझ्या वेदीवर माझे पाप अर्पण कसे करू. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण कार्य करू. मी प्रभु अर्पण कार्य करू. अर्पण कार्य करू. मी प्रभु अर्पण कार्य करू. द्वेषाचा आदर प्रेमाचा तू सागर. द्वेषाचा आदर प्रेमाचा तू सागर. तुझ्या वेदीवर माझे द्वेष अर्पण कसे करू. तुझ्या वेदीवर माझे द्वेष अर्पण कसे करू. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण कार्य करू. मी प्रभु अर्पण कार्य करू. परमेश्वर विनंती करा. आज माझ्यामध्ये एकही गुण योग्य नाही. मी तुझ्या विरुद्ध स्वखाली पापी नाही. मी द्वेषाने भरलेला आहे, तिरस्काराने भरलेला आहे. मी
लोभाने नाही. आणि मी तुझ्या मी तुझ्या समोर कारण आज माझ्याकडे जगिक सर्व काही असूनही मला बाप्पा शांती नाही. मी एवढी प्रार्थना करूनही माझ्यामध्ये आदर स्वस्थता आहे. येशू देवा, आज तू तुझ्या वचनाद्वारे आज माझे डोळे उघडलेले आहे. मी पश्चातापाने दिलाने तुला शरण येत असताना प्रभू आज तू माझी पुढे सर्व काढून घे. माझी विनंती, माझी प्रार्थना तू ऐक माझ्या देवा, तू ऐक. माझी सद्गुण मज लादे रे, माझी सद्गुण मज लादे रे, तुझ्या भेटीवर मांगल्याची अर्पण सदा करू. तुझ्या वेदीवर मांगल्याचे अर्पण सदा करू. येशू 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 सर्व बंदी वास्तव बंदाक्षी कारण तुझ्या बाप्पा येण्यामध्ये तो पाप क्षमा आहे. तुझ्या येण्यामध्ये प्रभू तो परिवर्तन आहे. कारण जेव्हा तू जक्रियाच्या घरी आलास, जक्रियाचं परिवर्तन झाले आणि त्या घराला तारण मिळालं. माझ्या देवा, आज तू ये येशू देवा, तू ये माझ्या जीवनात ये, माझ्या घरात ये, माझ्या व्यवसायामध्ये ये, माझ्या कामाच्या ठिकाणी तू ये रे प्रभू. कारण जेव्हा तू येतो त्यावेळेला सर्व बदलते. तू ये माझ्या देवा, तू ये. ज्यावेळेला तो 30 वर्षाच्या रोगेकराकडे गेला, तो त्याच्या जीवनात वापरता आज प्रभू देवा 38 वर्षाचा रोग त्याच क्षणी तो बरा झाला. आणि प्रभू त्याला मोकळीकता मिळाली, मोकळीकता मिळाली. म्हणून तू ये येशू देवा, तू ये प्रभू, तू ये माझ्या देवा. आज तुमच्या जीवनात ये. ज्यावेळेला माझ्या देवा तू शबरणात गेला प्रभू, त्या शबरणाचं शाप माझ्या देवा आशीर्वादामध्ये बदलला गेला. तो शबरण आशीर्वादित झाला, शबरून स्त्री आशीर्वादित झाली आणि तिच्यातून आज जिवंत नद्या होऊ लागल्या. तू ये प्रभू, आज तू ये. जे आमच्या नद्या आटलेल्या आहेत, आटलेल्या आहेत त्या वाहतील माझ्या देवा, तू वाहतील. म्हणून तू ये येशू देवा, आज तू ये. आम्हाला तुझी गरज आहे. आम्ही पश्चातापाने तुला शरण येतो. म्हणून माझ्या देवा हा तुमची प्रार्थना होईल. तू हे प्रभू आणि आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यासाठी फळ देणारी तू बनव, फळ देणारी तू बनव. फक्त तूच बनवू शकतो. कारण तू आमचा मुखादेश परमेश्वर आहे, आम्हाला पवित्र करणारा परमेश्वर आहे. हाच त्या पवित्रतेमध्ये चालवणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून तू ये येशू, तू ये माझ्या देवा, तू ये प्रभू, तू ये. हालेलुया, 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 हालेलुया.
या वेळेला आपल्याला येशूने आपल्याला त्याची प्रार्थना शिकवली आहे. आपण सर्व विश्वासाने समजून एका आवाजात बोलूया. हे आमच्या सर्वांचे बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य तुझे स्वतःचे आरतीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास सोडली आहे तसे तुमची गुन्हे आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणून तर वैतागापासून सोड. खरं राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सगळं काळ तुझेच आहे. आमेन. यावेळेला आपण त्याचा आशीर्वाद घेऊया. आपल्याला सर्वजण हात जोडून डोळे झाकून मला वाकवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्वकाळ असो. परमेश्वर राखतो, परमेश्वर राखतो, परमेश्वर राखतो. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर